लामायुरूचा बौद्ध मठ लडाखमधील प्राचीन मठांपैकी एक आहे. कारगिल लेह रस्त्यावर समुद्र सपाटीपासून 3510 मीटर्सच्या उंचीवर हा मठ आहे. याच्या आसपासचा भूभाग, त्याचा उजाड परिसर, त्याचा रंग, सुळके, टेकड्या आणि खड्डे यामुळे चंद्राच्या पृष्ठभागाशी साधर्म्य राखतो असं काहींना वाटलं आणि म्हणूनच ही जागा आज मूनस्केप या नावाने प्रसिद्ध आहे आणि पर्यटकांना तशीच दाखवली जाते. अनेक हजार वर्षांपूर्वी इथे असणारा तलाव सुकला आणि गाळाच्या जमिनीत वारा आणि पावसाने आज दिसणारा मूनस्केप तयार केला असं भूवैज्ञानिक सांगतात. परंतु 11व्या शतकातील महान बौद्ध महासिद्धाचार्य नरोपा यांनी ते सरोवर नाहीसं केलं आणि इथे मठ स्थापन केला अशी वदंत आहे. पांढऱ्या स्वच्छ रंगातील तिबेटी शैलीतील हा लामायुरू मठ उजाड डोंगरांच्या पार्श्वभूमीवर खूपच आकर्षक दिसतो. मठापासून दूर एक सजवलेले मोठी पारंपरिक प्रार्थना चक्र आहे. मठामध्ये जाण्यासाठी 50 रुपयांचं तिकीट आहे. मठाच्या आसपास आता आधुनिक इमारती दिसतात आणि मठातील बौद्ध गुरुजी, विद्यार्थी, त्यांचे कुटुंबीय तसेच येथे येणारे देशी विदेशी भाविकही येथे राहतात. मठात शिरताच अनेक रंगातील मुखवटे, पताका, ध्वज दिसतात. महासिद्धाचार्य नरोपा यांची ध्यान करण्याची छोटी गुहाही या मठातच आहे. 400-500 वर्षांहून जुने भोती लिपीतील ग्रंथ इथे आहेत. मठाच्या आतील छायाचित्रणास मला परवानगी मिळाली, त्यामुळे त्यांच्या एका सणासाठी पारंपरिक पद्धतीने काढलेल्या अतिशय गुंतागुंतीच्या आणि क्लिष्ट रांगोळीचे चित्रीकरण मी करू शकतो. ही रांगोळी पहिल्यांदा पेन्सिलने लाकडावरती काढून घेतात. त्याच्यानंतर पारंपरिक नैसर्गिक रंग जे दगडाच्या चुऱ्याने बनवलेले असतात ते वापरून आणि पारंपरिक रांगोळी काढण्याची त्यांची जी उपकरणं आहेत ती वापरून त्या उपकरणावरती एका दांडीने घासत घासत ती रांगोळी आवश्यक त्या ठिकाणी लाकडावरती उतरवली जाते. पहिल्यांदा एका रंगाचं सगळं रंग भरून झाले की त्याच्यानंतर ते चित्राप्रमाणे वेगळे रंग भरतात. हे सगळे त्या पारंपरिक पद्धतीने का करतात आणि आपण करतो त्याप्रमाणे बोटाने रांगोळी का करत नाहीत याचं उत्तर काही मला तिकडे मिळालं नाही. याच्यामध्ये काही जण अगदी नवशिके होते तर काही मास्टर होते. केवळ सणासाठीच असलेली ही रांगोळी सण संपला की काढून टाकली जाते. ही संपूर्ण रांगोळी तयार होते.